स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने एकदम मसालेदार आणि सुगंधी चिकन दम बिर्याणी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं। आता मॅरिनेशनसाठी चिकनमध्ये 1 वाटी दही, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे बिर्याणी मसाला टाकला। आता 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, पुदिन्याची पानं, 1 लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकलं। हे सगळं छान मिक्स करून घेतलं। आता 4 ते 5 कांदे स्लाइसमध्ये कट करून घेतले। कढईमध्ये तेल गरम करून कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले। तयार मॅरिनेशनमध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट, तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकली। सगळं छान मिक्स करून घेतलं आणि शेवटी गरम तेलाचा चरका दिला। आता तांदूळ वाफवून घेण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं। त्यामध्ये 4 ते 5 लवंगा, दालचिनी, 4 ते 5 मिरी, 1 चमचा तेल, 1 चमचा मीठ आणि थोडासा लिंबाचा रस टाकला। पाण्याला उकळी आली की 20 ते 25 मिनिटं भिजून ठेवलेले तांदूळ टाकले। तांदूळ फक्त 75% शिजवून घेतले। आता बिर्याणीला दम लावण्यासाठी पातेल्यात थोडं तेल टाकलं आणि मॅरिनेट केलेलं चिकन घातलं। थोडंसं परतून एक वाफ दिली। आता त्यावर तूप, बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, तळलेला कांदा आणि तयार केलेला भात टाकला। अशाच प्रकारे 2 लेयर्स तयार केल्या। आता झाकण लावून बिर्याणी 20 मिनिटं लो फ्लेमवर दमला ठेवली आणि तयार आहे गरमागरम बिर्याणी। रायता किंवा सॅलड सोबत खायला खूपच टेस्टी लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।